बघा, आजचं राजकारण आपण बघितलं तर जे पक्ष फुटून गेले ते काय खुल्या मनाने गेले नाहीत, त्यांना दडपशाही करून भीती दाखवून नेलेले आहेत आणि त्यामुळे आजचं वातावरण भारतीय जनता पार्टीने खराब केलेलं आहे। म्हणजे तुम्ही बघितलं असेल अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये नेलं, अशोक चव्हाणांना नेलं, शिंदे गटातल्या सगळ्यांना नेलं, म्हणजे दपटशाही दादागिरी करून त्यांना त्या पक्षामध्ये त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला। आणि मी कार्यकर्ता, माझ्याकडे काय ईडी नाही, सीडी नाही, काय नाही, मी सरळ कार्यकर्ता, मी 10/10च्या घरात राहणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला कुठला धाक लावू शकत नाही। आणि काँग्रेस पक्षाने आणि आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम दिले आणि इतकं प्रचंड प्रेम दिलं की मागच्या विधानसभेमध्ये रक्ताचं पाणी करून मला विधानसभेत पाठवले। त्यामुळे हे माझ्या डोक्यामध्ये की मी काँग्रेस पक्षामध्ये शेवटपर्यंत राहणार। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। काँग्रेस पक्षाची ज्या कार्यकर्ते इंडिया आघाडीचे ज्यांनी मला ताकद दिली त्यांच्या मागे 100% उभा राहणार आणि त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या सगळ्या कार्यक्रमासाठी एक रक्ताचं पाणी त्यांनी माझ्यासाठी केलं तर मी त्यांच्यासाठी करणार हे निश्चित आहे। आणि कुठलाही पक्ष, आता काँग्रेस हा प्रचंड सर्वसमावेशक काम करणारा पक्ष आहे, सगळ्यांशी मिसळून जाणार आहे, सर्वांना घेऊन जाणार आहे, हे माझ्या मनामध्ये चांगलं ठसलं आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये जाणार मी। आणि इंडिया आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं, मी त्यांना बळ देणार आहे। तुमच्या जे शैक्षणिकपर्यंत झालेलं आहे त्याला तुम्ही नेमकं कसं होतं? बघा, अनेक नेत्यांच्या तुम्ही बघितलं असेल PhDचे सर्टिफिकेट खोटे आहेत आणि ते परत दडपले गेलेत, मग मी कोणाचं नाव घेत नाही, पण तो विषय नाही। ह्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा चालू केल्या, वस्तीवाड्यांमध्ये झाडांखाली बसून त्यांनी शिक्षणं दिली, मग त्यांचं शिक्षण ते काढणार आहेत का? वसंतदादा पाटलांनी मेडिकल खुलं केलं ह्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या मेडिकलमध्ये त्यांचं शिक्षण काढणार आहे का? आणि मला ह्या जनतेने गेली 30 वर्षापासून PhDचं सर्टिफिकेट दिलं आहे आणि जनतेला काय लागतं हे मला माहिती आहे। माझ्या शिक्षणाचं कोणाला काय घेणं देणं नाही, मी लोकांची किती सेवा करतो ह्याच्यावर घेणं देणं। शिकलेली लोक घरात बसलेली आपण बघितलेली आहेत, पण जनतेमध्ये जी लोक माझ्यावर टीका करतात त्यांनी शिक्षणासाठी काय केलं त्यांनी एकदा सांगावं, त्यांनी ठरवावं आणि ते दिवसभर कुठं बसलेले असतात ते त्यांनी सांगावं। मी त्यांचा इतिहास बघा, जे माझे उमेदवार आहेत ते दिवसाचं त्यांचा वेळापत्रक बघा, निवडणुकी सोडून ते कुठं बसलेले असतात ते शोधा आणि त्याची माहिती घ्या आणि त्याची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला नाही सापडली तर मला विचार, मी सांगतो ते कुठं बसलेले असतात, कुठल्या कट्ट्यावर असतात, कुठल्या चौकटीत बसलेले असतात हे विचारा। आणि मी जनतेमध्ये PhD घेणारा कार्यकर्ता, जनतेने मला PhD दिली आणि तुम्हाला जर आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिवसभराचा त्यांचा वेळापत्रक बघा आणि तुम्हाला नाही सापडलं तर मला सांगा, मी तिथं तुम्हाला बरोबर सांगतो कुठं असतं। ते आता महिनाभर फिरतील पण नंतर ते कुठं बसतील तेही सांगतो तुम्हाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।